पुढील 3 तासात मुंबईसह रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। भारतीय हवामान विभागाने हा इशारा दिलेला आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे सहकारी संदीप रामदासी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप सर, पुढील 3 तासात मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे, काय अलर्ट देण्यात आलाय? विशाल, आपल्याला माहिती आहे आपले जे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे त्यांच्यातर्फे आणि आपत्कालीन विभागातर्फे ठराविक काही अंतरानं पावसाच्या बद्दलचे अलर्ट हे नागरिकांपर्यंत देण्यात येतात। तशा पद्धतीचे मेसेजेस SMS नागरिकांना पाठवून त्यांना वेळीच या गोष्टींची माहिती किंवा अलर्ट केलं जातं एक प्रकारे की पुढील काही तास किती महत्त्वाचे आहेत किंवा पाऊस कसा होणार आहे त्याच्याबद्दल। तर आत्ताच हा साधारणतः अर्ध्या तासापूर्वी आलेला जो ताजा SMS आहे त्याच्यानुसार पुढील 3 तास हे मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे की इथं अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। मुंबईमध्ये पण आपण सकाळपासून पाहतोय की जून जरी थोडासा कोरडा गेलेला असला तरी जुलैच्या या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात ही किती पावसानं कशी मुक्कामी राहून जोरदार आपल्याला तो बरसलेला पाहायला मिळालेला आहे। कोकण विभागाचा आपण पूर्ण विचार केला विशाल तर साधारणतः या 7 दिवसामध्ये नॉर्मल म्हणजे सरासरीच्या जवळपास 99% पाऊस झालेला आहे। नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या 4ही विभागामध्ये सरासरीपेक्षा 100 ते 117% पाऊस झालेला आहे। फक्त नागपूर विभागातच 82% पाऊस आहे। त्यामुळे आत्ताचा आपण जर का विचार केला तर हा भारतीय हवामान विभागाने दिलेला इशारा आहे। पुढचे 3 तास मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पुढचे 3 तास आपण सगळ्यांनी सतर्क राहावं एवढंच आवाहन आपण ABP माझाच्या माध्यमातूनही करूयात। धन्यवाद संदीप सर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही ABP माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं होई मन सुद्धा